महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची आर्थिक राजधानी मुंबई. या मुंबापुरीत फोर्ट आणि दादर भागात बँकेनं शाखा उघडल्या. मुंबईबाहेर स्थापन झालेल्या नागरी सहकारी बँकेनं मुंबईत शाखा सुरू करण्याचा पहिला मान जनता बँकेचाच. रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी बोलताना अनेक वेळा जनता नागरी सहकारी बँकेचं कार्य आदर्श आहे असा उल्लेख केला. इतकंच नव्हे तर विदेशातून येणाऱ्या अनेक बँक प्रतिनिधींना या बँकेचं कामकाज पाहण्यास सुचवलं. एका दृष्टीनं जनता बँकेचा रिझर्व्ह बँकेनं केलेला हा अलिखित सन्मानच. गेल्या 15 वर्षात बँकेचं भाग भांडवल हजारातून 7 लाखाच्या पुढे. ठेवींनी आणि कर्जांनी कोटी कोटी उड्डाणं करून एकत्रित नफा लक्षाधीश झाला आणि लाभांश दुप्पट होऊन 9% गेला. 25शीत पदार्पण करत असताना 19 शाखांमधून यशस्वीपणे महाराष्ट्रात अर्थसिंचन करणारी ही बँक. रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं महात्मा गांधींच्या चळवळीतील कार्यकर्ते आणि पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह झालेले माननीय अप्पाजी जोशी यांचा सत्कार करण्यात आला. रुग्णालयाचं काम जसं वाढायला लागलं तसं मला आठवतंय त्यावेळेचे कार्यकारी संचालक दत्तोपंत जमदग्नी यांनी आग्रहपूर्वक आम्हाला आपण होऊन द्रव्य दिलं आणि बँकेचा योग्य तो लाभ तुम्ही उठवला पाहिजे असं म्हणून जी आज भव्य वास्तू या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्या वास्तूतलं पहिलं काम हे जनता सहकारी बँकेच्या आधारावरती झालं. जेव्हा जेव्हा इथं जो कोणी इथून जनता बँकेचा कर्ज म्हणून पैसा घेतलेला आहे त्याचा आज खूप मोठं व्यवसाय आणि व्यापारामध्ये वृद्धी झालेली आहे. आपत्तीत माणसांना हात देणाऱ्या जनता बँकेनं रत्नागिरी नागरी सहकारी बँकेलाही हात दिला. त्यांचा भार डोक्यावर घेत स्वतःच सामावून घेतलं. 7ही शाखेतल्या कर्मचाऱ्यांना आश्वस्त केलं आणि एक इतिहास निर्माण केला. शासनाच्या योजनेला प्रतिसाद देत बँकेच्या लातूर शाखेनं शेतीला पूरक असलेल्या दुग्ध व्यवसायासाठी अर्थपुरवठा केला. वर्ष एखाद्या संस्थेसाठी काहीच नसतात, पण व्यक्तीसाठी मात्र फार मोठा प्रवास असतो. म्हणूनच अथक परिश्रमानं बँकेला शिखराकडे घेऊन जाणाऱ्या जमदग्नी नावाच्या हातांना विश्रांतीचा निरोप देण्यात आला. त्यांच्याच मुशीतून तयार झालेल्या काकतकरांच्या हातात आता बँकेचं सुकाणू सोपवण्यात आलं. काकतकरांनी प्रगतीचा वेग अधिक गतिमान केला. सहकारी साखर कारखान्यांनी महाराष्ट्राच्या भरभराटीला हातभार लावलेला आहे, तिथेही आपण सेवा सुरू करावी म्हणून कोल्हापूरला शाखा उघडण्यात आली. त्याचबरोबर शासनाच्या योजनेप्रमाणे शेळी पालनासाठी दुर्गम भागातल्या लोकांना अर्थसहाय्य दिलं. पुण्याची मुख्य बाजारपेठ म्हणजे मार्केट यार्ड. बँकेच्या तिथल्या शाखेच्या उद्घाटनासाठी तत्कालीन शिक्षण राज्यमंत्री श्रीयुत विलासराव देशमुख आले होते. त्यांचं विद्यार्थी दशेतलं पहिलं बचत खातं पुण्याच्या जनता बँकेतच होतं. शासनाच्या कल्याणकारी योजना समाजातल्या तळापर्यंत पोहोचवण्यास नेहमीच आघाडीवर असणाऱ्या जनता बँकेनं याच धारणेतून झोपडपट्टी वासियांसाठी गृहकर्ज योजना सुरू केली. रौप्य महोत्सवानंतरच्या 14 वर्षातच विकासाचा वेग इतका वाढला की बँकेनं 100 कोटी ठेवींचा टप्पा पार केला. या प्रवासाला बळ मिळालं ते मान्यवरांच्या शुभेच्छा, संचालकांचा निस्वार्थ भाव, कर्मचाऱ्यांची समर्पित सेवा, भागधारकांचा अतूट विश्वास, ज्यांना मदतीचा हात दिला त्या भूकंपग्रस्त, पूरग्रस्त, दुष्काळग्रस्तांचे मूक आशीर्वाद आणि हितचिंतकांच्या नैतिक पाठिंब्याचं. याच वेळेला आणि आता घोडदौड सुरू. संपर्क संचालकांची नियुक्ती करून बँकेनं थेट लोकांपर्यंत जाण्याचा मार्ग अवलंबला.
संगणकाचा वापर सुरू करत आधुनिकतेच्या पायरीवर पाऊल ठेवलं. मराठवाड्यातील किल्लारी भूकंपानं बँक हळहळली, पण लगेच कंबर कसून जोमानं मदत कार्य सुरू केलं. औसा तालुक्यातलं कवठे हे गाव दत्तक घेतलं, लोकांना मानसिक आणि आर्थिक धैर्य दिलं. शेअर बाजारात सेवा देण्यासाठी डीमॅट सुविधा बँकेनं सुरू केली. सहकार क्षेत्रातली ही सेवा देणारी ही पहिली बँक. व्यवस्थापन कौशल्यासाठीही बँकेला एक्सलन्स पुरस्कार प्राप्त झाला. 1990 नंतर 6 वर्षात नफा 60 लाखांवरून 2 कोटीच्या पुढे गेला. ठेवींनी 650 कोटींचा टप्पा पार केला आणि कर्जे हे 16 कोटींवरून 500 कोटींच्याही पुढे गेले. त्यातच संचालक मंडळाच्या निवडणुका होत्या. अर्धे जुने आणि अर्धे नवे असं नवीन संचालक मंडळ निवडून आलं. नवनियुक्त संचालक मंडळाला काही कोटींचा गैरव्यवहार दिसून आला. आपल्यास असतानी 2 निखारे, मुलाहिजा न ठेवता दोघांनाही बरतर्फ केलं. संचालक मंडळाचा प्रांजळपणा एवढा की हे सगळं चव्हाट्यावर आणलं.